माणसं आहेत सगळीच. आणि त्यांचं त्या ज्या भावना आहेत, की ज्या समूहाने आम्हाला एकेकाळी प्रचंड प्रताडित केलं आणि आम्ही त्या समूहातनं आत्ता बाहेर पडलेलो आहोत. बाकी आम्ही म्हणजे आपण ख्रिसमसच्या शुभेच्छा देतोय किंवा आपण ईदच्या शुभेच्छा देतोय आणि त्यावेळेला त्याचं काही वाटत नाही. पण यांनी आम्हाला प्रताडित केलेलं होतं. हे हे जे डोक्यात आहे आणि त्यातनं जो एक राग आहे, एक दुःख आहे, एक आवेग आहे, एक उद्वेग आहे, तो स्वाभाविक आहे तो बाहेर पडणं. पण माझं असं म्हणणं आहे, की मी जे म्हणते स्वतःबद्दल, सगळ्यांचं नाही सांगू शकत मी, की आपण जितके विकसित होत जातो, याचा अर्थ 360 डिग्रीमध्ये नरेंद्र जाधवांसारखी भूमिका बदलणे नव्हे. मी त्याहीबद्दल फारच स्पष्ट आहे. नरेंद्र जाधव आणि सुषमा अंधारेंमध्ये फार फरक आहे. बिलकुलच फरक आहे. सुषमा अंधारेला जेव्हा कधी असं वाटेल, की तिची एखादी पॉलिटिकल भूमिका तिच्या सोशल करेक्टनेसच्या आड येईल, त्या दिवशी सुषमा अंधारे राजकारण सोडून देईल. मग तितकी पक्की आहे मी. माझ्या विचारांवर अजूनही तितकी ठाम आहे, तितकी पक्की आहे. परंतु आत्ता मला असं वाटतं, की मी कुठलीही एकांगी भूमिका न घेता मी सगळ्या बाजूने सगळ्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणे. हा बदल राजकारणाने आणलाय सुषमा अंधारेंमध्ये? नाही, कार्यकर्ता सुषमा अंधारे आणि राजकारणी सुषमा अंधारे याच्यात तुम्हाला तो फरक जाणवत असेलच ना? नाही, मला नाही वाटत असं काही बदल वगैरे. मला फक्त एवढंच वाटतंय, की धर्म नावाची बाब ही प्रत्येकाची चौकटीच्या आत असते. स्विच ऑन स्विच ऑफचा खेळ आहे. माझ्या घरी कधी तुम्ही आलात तर मी काय आहे ते अजून छान पद्धतीने आपल्याला कळू शकेल. मी जेव्हा बाहेर असते तेव्हा मी एका पक्षाची नेता आहे, मी एका पक्षाची पदाधिकारी आहे. माझ्या पक्षाच्या काही भूमिका आहेत, त्या निव्वळ पक्षाच्या भूमिका आहेत, राजकीय भूमिका आहेत म्हणून नाही, तर माझा पक्ष हा सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे. माझ्या पक्षामध्ये जिथे आता तुम्ही तो व्हिडिओ नाहीच दाखवला, एक सुषमा अंधारेच्या डोक्याला ओढणी आहे आणि सुषमा अंधारे एका इफ्तार पार्टीमध्ये आहेत. अहो, भाजपवाल्यांना हौस असते असेही व्हिडिओ फिरवायची. तर सुषमा तर त्यावेळेला ते विसरून जातात की आशिष शेलारचा एक व्हिडिओ डोक्याला रुमाल बिमाल बांधूनचा पण आहे. आता हे जर सगळं बघितलं ना, तर सुषमा अंधारेंच्या ज्या एकूण सगळ्या भूमिका असतात त्या सगळ्याच धर्मांचा जर मी आदर करत आहे, तर अमुक एका धर्माबद्दल माझे रिझर्वेशन्स का असावेत? ते नसावेत माझ्याकडून रिझर्वेशन. हे जेव्हा सगळं काढलं जातं जुनं, तुम्ही म्हटलात की माझ्या जुन्या कुठल्या माझ्या आर्थिक केसेस नाहीत किंवा पोलीस केसेस नाही, त्यामुळे मला माझ्या जुन्या भूमिकेबद्दलचे व्हिडिओ काढल्यात. पण मधल्या काळामध्ये तुम्हाला व्यक्तिगतही टार्गेट केलं गेलं. तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी समोर आणण्यात आल्या, त्याचा तुम्हाला त्रास आहे. त्याचाही खरं तर व्हिडिओ माझ्याकडे आहे, एक वेगळा व्हिडिओ की ज्यात तुम्ही त्यातनं खूप उद्विग्न झालेला दिसतात मला. तो एकदा व्हिडिओ आपण बघूया आणि मी त्याच्याबद्दलही बोलतो तुमच्याकडे. एक व्हिडिओ म्हणजे तुम्ही एका सभेतच तुम्हाला अश्रू अनावर झाले होते, तुमच्याबद्दल काही व्यक्तिगत टिप्पणी करण्यात आली होती. आपण तो व्हिडिओ बघूया आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला प्रश्न विचारतो. जेव्हा अनेक नेत्यांनी काही नेत्यांनी सर 4-4 महिन्यांनी मेसेज बघितले सर, अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही. मला अपेक्षित होतं सर, सभागृहामध्ये आपण सगळे विरोधी पक्ष नेते म्हणून बाकावर बसतो, का ती FIR लिहून घेतली नाही? खरं की खोटं नंतर पब्लिक डोमेन मध्ये सगळा कंटेंट आहे, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. तुम्हाला फारच इथे तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो की फेल्ट डाऊन, तुमच्यात लोकांनी तुम्हाला कुठेतरी तिथे मदत केली नाही. हे मला हा प्रश्न तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचारायचा आहे. मी गेल्या वेळेस पंकजा मुंडेंना हा प्रश्न विचारला होता की महिला म्हणून राजकारण करताना काही वेगळ्या गोष्टींचा त्रास होतो. पक्ष, भूमिका, आयडियोलॉजी हा भाग राहतो वेगळा आणि एक महिला म्हणून तुम्हाला वेगळा होतो. तुम्ही इथे काही अश्लाघ्य टिप्पणी करत त्याबद्दल तुम्ही बोलत तिथे आहात. महिला म्हणून हा किती त्रास होतो आणि त्यातही एका अशा समुदायातून येताना तेव्हा जास्त जास्त त्रास. हा जो व्हिडिओ आहे पहिल्यांदाची पार्श्वभूमी सांगितली पाहिजे. पवार साहेबांच्या हस्ते मला भटक्यामुक्त संशोधन संस्थेमध्ये पुरस्कार मिळत होता आणि त्यावेळी पवार साहेबांच्या समोर मी ही भूमिका मांडत होते की साहेब आम्हाला पुरस्कार नको, बाई सुद्धा माणूस असते, तिला माणूस म्हणून कन्सिडर केलं गेलं पाहिजे. भूमिका ही होती. मला माझ्या लोकांनी मदत केली हो, सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांनी खूप म्हणजे मी रश्मी वहिनींची खरंच थँकफुल आहे, खूप आभारी आहे मी त्यांची. मला सगळ्यांनी खूप आधार दिला, खूप मदत केली. मुद्दा हा होता की जिथे शीतल म्हात्रेचा खरा व्हिडिओ होता आणि तो खरा व्हिडिओ त्यांच्याच म्हणजे सुर्वेंच्याच घरातला जो राज सुर्वे आहे त्यांचा पोरगा,
मला वाटतं दुसऱ्या कुटुंबातला पोरगा असेल. तर राज सुर्वेच्या फेसबुक लाईव्हवर तो व्हिडिओ होता आणि असं असताना सुद्धा तो व्हिडिओ खोटा ठरवत ज्यांनी तो लाईव्ह व्हिडिओ क्रॉप करून शेअर केला त्या सगळ्या लोकांवरती कारवाया केल्या गेल्या, फक्त सत्ता त्यांच्याकडे आहे म्हणून. पण त्याच वेळेला माझ्या संबंधाने, म्हणजे हे सगळीकडे राजकारणात होतं की बाई जेव्हा कशाने चढत नाही तेव्हा एक वार करण्याची पद्धत असते, तर ती त्या पद्धतीने त्यांनी वार करायचा प्रयत्न केला. अर्थात मला त्याने काही फार फरक पडत नाही. हां, मला पवार साहेबांच्या समोर पवार साहेब राजकारणातले अत्यंत ज्येष्ठतम म्हणून किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणात एक पितामह म्हणून त्यांच्यासमोर ही कैफियत आपण मांडली पाहिजे असं नक्की वाटलं आणि मी ती मांडली. अपेक्षा असते एक आपली, ती मांडली. पण सुषमा अंधारेला काय केल्यावरती थांबवू शकते असं म्हणून त्यांनी करायचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की ते कुठेच राहिले नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या व्यक्तीला त्यांनी पुढे आणलं होतं त्या व्यक्तीवर आत्ता 2 महिन्यांपूर्वी 376ची केस पडली, बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, त्याच्या ऑडिओ बाहेर आल्या, मी एकनाथ शिंदेचा माणूस आहे, जपून राहा वगैरे, त्या पोरीला धमकावतानाच्या, अशा खूप गोष्टी घडल्या. म्हणजे या लोकांचं नेमकं काय म्हणता येईल, मॉरल हाईट काय आहे, यांची नैतिक उंची काय आहे तीही लक्षात आली. पण असो, मला त्याच्यावरती कधीच काही वाटत नाही, मी त्याच्याकडे लक्षही देत नाही, त्यावर मला व्यक्तही व्हावंसं वाटत नाही. मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपल्याकडे स्पेशली महिलांकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहेत, म्हणजे एखादा राजकीय नेता लेझिम खेळतो त्यावेळेला ते फार छान शेअर केलं जातं, एखादा राजकीय नेता ढोल वाजवतो, एखादा राजकीय नेता डान्स करतो आणि त्याचं काही वाटत नाही. पण एखाद्या बाईने जर चुकून तिने एखादा काही असं वाद्य वाजवलं किंवा ती नाचली किंवा तिने काही वेगळं काही केलं, तर तिच्याबद्दल ज्या टिप्पण्या होतात, त्या पुरुष जेव्हा हे सगळं करतो त्यावेळेला त्या पुरुषाच्या चारित्र्याबद्दल काहीच बोललं जात नाही. हे जेव्हा बायकांबद्दल केलं जातं तेव्हा निश्चित वाईट वाटतं. मग त्या पंकजा मुंडे असो की त्या प्रणिती शिंदे असो. पंकजा मुंडे जरी भाजपाच्या असल्या तरी पंकजा मुंडेंची सुद्धा बाजू घ्यायला सुषमा अंधारे तितक्याच ताकदीने असेल जितक्या ताकदीने सुषमा अंधारे प्रणिती शिंदेंची बाजू घेईल. मला वाटतं ते एक बाईपणाचा धागा सगळ्यांना जोडणारा असतो आणि अशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही खूप वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातं, वाईट भाषेमध्ये ट्रोल केलं जातं. मला असं वाटतं की अमृता फडणवीसांचा मी खूप भाषणं केली, पण त्यांचा उल्लेख मी कायम माझी लाडकी भाऊजाई असा केला, अत्यंत आदराने. मी शहाजी पाटलांच्या पत्नीबद्दल बोलले होते, मला चांगलं आठवतं. सांगोल्याला सभा होती महाप्रबोधनची आणि मी जाहीर सभेत म्हटलं होतं, बापू माझी भाऊजाईला एक खानदानी लेकरू आहे बरं का, ती म्हणून तुमच्याजवळ नांदली. मी शहाजी बापूंच्या बायकोबद्दल अत्यंत आदराचा उल्लेख केला होता. मी अजून एकदा सांगितलं पाहिजे, मी एकनाथ शिंदेंच्या पत्नीचा कधीही चुकूनही उल्लेख केला नाही. शिंदेंच्या लोकांकडून वारंवार रश्मी वहिनींवर वार करण्याचा प्रयत्न झाला, वारंवार हल्ले करण्याचा अत्यंत गलिच्छ प्रयत्न होता तो. पण एक माणूस दाखवा आमच्याकडचा जो लता वहिनींच्या बद्दल चुकीचं बोलला असेल, कधीही असं घडलं नाही. हे ठाकरेंचे संस्कार आहेत. ठाकरेंचे संस्कार ज्या दिवशी गद्दारांनी सोडले त्या दिवशी त्यांनी सगळी नीतिमत्ता पण सोडली. तुम्ही जेव्हा या सगळ्या भूमिकांवरती व्यक्त होतात, मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरनं खूप चर्चा झाली. ओबीसी समुदायामध्ये आता हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर एक प्रकारची अस्वस्थता आहे. अनेक ओबीसी घटकातून येणारे लोक याच्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत की ओबीसींच्या आरक्षणाचं काय होईल. तुम्ही विशेष करून ज्या घटकातून येतात